हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी पितृ पंधरवडा चालू आहे, हो की नाही. सर्व पित्र खाली आलेले आहेत. तर त्या पितृ पंधरवड्यासाठी मी विशेष वाढी बनवणार आहे. तर त्या वाढीसाठी भरपूर पदार्थ लागतात. तर मी काही पदार्थ बनवून ठेवले, म्हणजे उदाहरणार्थ वरण, भात, बटाट्याची भाजी, चटणी, आणि आमच्या पित्राला, आमचे जे पित्र आहेत त्यांना मासे लागतात म्हणून मासे तळून ठेवलेले आहेत. या सर्व गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे खीर वगैरे जे करायचे आहे, वाटाण्याची भाजी, ती मी तुम्हाला करून दाखवते. चला तर मग किचन मध्ये. प्रथम आपण वडे काय बनवायचे. आता वडे म्हटल्यानंतर भाजणीचे वडे येतात. तर हे भाजणीचे वडे नाही, साधे वडे. पण ते कसे करायचे ते तुम्हाला दाखवते. बघा, साधी पिठं घेतलेली आहेत. तांदळाचं पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय, बेसन घेतलं आहे आणि मिक्स ज्वारी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. हे सगळं पीठ घेतलंय. ह्याच्यामध्ये आपल्याला डाळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ, नंतर जिरं, मेथी, बडीशेप आणि धणे हे सगळं भाजून वाटून त्यात मिक्स करायचं. त्याच्यातच हळद घालायची आणि हे पीठ मळून ठेवायचं. बाकीच्या भाज्या व्हायच्या आधी, तोपर्यंत आधी पीठ मळून ठेवायला लागतं. हे बघा, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आधी भाजून घ्यायची आपण. कळलं ना. ती आता मी भाजायला घेते. भांड ठेवलं होतं तापत, तर हे भाजून घेऊया. बघा, झाली आहे, खमंग भाजी आहे. सुगंध खूप छान सुटलाय डाळ आणि उडदाची डाळ. तर हे मी काढून घेते आणि हे भाजायला घेते. आता बघा काय काय भाजायचंय. बडीशेप, धणे, जिरं आणि मेथी हे सगळं भाजायचंय आणि हे सगळं वाटायचंय हा आपल्याला. पण आता हे खमंग भाजायचं. बघा, चांगलं खरपूस भाजलं गेलंय. आता हे सुद्धा मी काढून घेते. हे बघा, सगळं पूर्ण चांगलं खमंग भाजलंय. आता हे थोडं थंड झालं की याची पावडर करून घेऊया. हे बघा, आपण जे भाजलं होतं ना, डाळ वगैरे, बडीशेप वगैरे, तर त्याचं दळून आणलंय. आता हे दळलेलं आपण पिठात मिक्स करायचं. आता ते काय काय पीठ घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तांदळाचं पीठ थोडेच करायचे आहेत ना, मी थोडंच घेतलेलं आहे. तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. गव्हाचं पीठ ते पण थोडं घेतलंय. मिक्स ज्वारीचं पीठ आणि थोडं बेसन, हे सगळं मिक्स करायचं. यातच हळद घालायची, थोडं मीठ आणि हे वाटलेलं सगळं त्यात टाकायचं. हे पीठ आपल्याला असं करून 15-15 दिवस ठेवता येतं. तर हे मी आता सगळे करणार नाहीये, तर मी ते थोडे काढून ठेवणार आहे. हे बघा, हे सगळं मिक्स करायचं. हे बघा, हे पीठ काढून ठेवता येतं. 4 दिवसाने आपल्याला हे परत गरम पाणी घालून वडे करता येतील म्हणून हे पीठ काढून ठेवलंय. हे गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं. हे बघा, गरम पाणी करून ठेवलंय. थोडंच घालायचं पाणी, जास्त एकदम बिलबिलीत करायचे नाही. जरा थोडस घट्ट पीठ करायचं. आणि गरम असल्यामुळे मी चमच्याने करते. जर थोडं थंड झालं की मळून ठेवून देऊया आणि मग दुसऱ्या भाजीला भाजी करून दाखवते. हे बघा, पीठ झालंय. हे बघा, पीठ झालंय. हे आता मळून ठेवलंय आणि थोडा वेळ 10-15-20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. नंतर एकदम वडे छान होतात. तर हे आता झाकून बाजूला ठेवते. हे बघ, पितृपंधरवड्यात म्हणजे त्याच्यात भोपळा आणि गवार या भाजीला फारच मोठं महत्व आहे, म्हणून ती भाजी करणार आहे. भोपळा घेतलाय, गवार मी उकडून थोडी शिजवून घेतलेली आहे.
त्याला लागणारं मिरची, कढीपत्ता, नंतर राई, जिरं, नंतर हिंग आणि हळद आणि वरून टाकायला खोबरं आणि कोथिंबीर आणि त्याला सगळ्याला लागणारं मीठ. एवढं साहित्य ह्या गवारीच्या भाजीला आहे. अगदी साधी सुटसुटीत. टोप गरम करत ठेवलाय, तेल घातलंय मी. त्याच्यात घालायचं आपल्याला थोडं जिरं तडतडवायचं. जिरं तडतडलं की राई घालायची, मोहरी म्हणजे, नंतर हिंग, मिरची आणि कढीपत्ता. त्यात थोडी हळद घालायची. मिरच्या शिजल्या की कारण गवार आपण आधी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे हा भोपळा घालायचा. आपल्याला थोडीच करायची आहे भाजी, भोपळा घालायचा. थोडं गरम पाणी घातलंय आणि ताटावर सुद्धा पाणी घालायचं आणि थोडं 10 मिनिटं शिजवायचं. भोपळा शिजला की मग गवार घालायची. 2 inches later. भोपळा होत आलाय बघते. हे बघा, भोपळा झालाय. हे बघा, आता ही शिजवलेली गवार घालूया. थोडं मीठ घालूया. थोडी परतवूया भाजी. बाकी भाजी झाली तयार आहे. थोडं लाल तिखट घालूया. मिरच्या घातल्यात आपण, पण थोडस घालूया. हे बघा, भाजी झालेली आहे. आता हे ओलं खोबरं घालायचं. ओलं खोबरं आणि वरून थोडीशी कोथिंबीर की आपली भाजी तयार. काळ्या वाटाण्याचा सांबार. आता काळ्या वाटाण्याचा सांबार करायचा. तर मी हे काळे वाटाणे कालच भिजत घातले होते आणि आज मी ते शिजवून घेतलेले आहेत. शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारा गरम वाटण लागणार आहे. त्यामुळे कांदा आणि खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे, ते आपल्याला वाटायचं आहे. फोडणीला कांदा घालायचं, राई, जिरं आणि त्याला लागणारा कोकणी मसाला, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, हिंग आणि कोथिंबीर एवढं हे सगळं जिन्नस लागणार आहे. हे बघा, आधी वाटण घ्यायचं. मी तुम्हाला मिरची आणि लसूण सांगायला विसरली, तर या वाटणामध्ये मिरची लसूण पण टाकायचं. हे वाटण मी वाटून आणते. थोडे शिजलेले वाटाणे पण घालायचे म्हणजे जरा मिळून येतात. हे बघा, वाटण वाटून आणलंय एकदम बारीक छान. आता आपण वाटाण्याचं सांबार करूया. टोप गरम करत ठेवलाय, तेल टाकलेलं आहे. जिरं घालूया. जिरं तडतडलंय. आता मोहरी घालूया. नंतर बारीक कांदा, थोडा हिंग घालायचा, थोडी हळद, मालवणी मसाला, थोडं लाल तिखट, वाटण टाकूया. हे बघा, चांगली शिजलंय. आता आपण हे वाटाणे घालूया. हे बघा, काळे वाटाणे. वाटाण्याचं सांबार तयार. हे बघा, कलर बघा कसा छान आलाय. आता याच्यात मीठ घालूया आणि कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीर. आता चांगली उकळी येऊ दे. हे बघा, झाला वाटाण्याचा सांबार, झालं तयार. आता मी तुम्हाला खीर करून दाखवते. तांदळाची खीर. तांदूळ हे मी सकाळी धुवून स्वच्छ वाळवून दळून घेतले. जरा भरभरीत दळून घ्यायचे. हे घेतलेले आहेत.
साखर घेतलेली आहे आणि बदाम पिस्ता घेतलेला आहे, आणखीन वेलची पावडर आणि केशर हे घेतले आणि दूध गरम करत ठेवलंय आणि पाणी गरम करत ठेवलंय. आता आपल्याला खीर बनवायची. तूप घातलंय. आता हे आपण जे बारीक केलेले तांदूळ आहेत ते जरा भाजून घ्यायचे. बघा चांगले भाजलेले आहे, चांगला सुगंध सुटलाय, छान सुगंध सुटलाय. आता आपण पाणी घालून ती शिजवून घेऊया. पाणी पण गरम झालंय. हे बघा शिजली आहे. आता याच्यात दूध घालूया. जितकं पातळ हवं असेल तेवढं आपण टाकू शकतो दूध. आता थोडे उकळी येऊ दे. त्यातच साखर घालूया, बदाम पिस्ता घालूया, वेलची पावडर आणि केशर. थोडस गोड पदार्थ असला तरी थोडस मीठ लागतं. अगदी थोडं चिमूटभर मीठ टाकायचं. आता चांगली उकळी येऊ दे की आपली खीर तयार. बघा छान झाली खीर. बघा वडे करायला घेऊया आपण. आता पीठ चांगलं मळले झालेलं आहे, मऊ झालेलं आहे. एक एक गोळा करून घेते. 4-5 वडे हे गोळे करून घेतले. हे नंतर गोळे करते. तर आता हे थापूया. पाणी घेतलं. तापलं की नाही जरा बघूया. तापलेलं आहे. आता वडा टाकते. बघा असा खरपूस तळायचा. आता दुसरा घालते. हा बघा झालाय. पितृपक्षाची थाळी म्हणजे वाडी तयार झालेली आहे. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही माझा हा सर्व पहिल्यापासून व्हिडिओ पाहिलाच असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.